गेली पण नाही वरती। तर मला बघायचे की पिल्लूची रिॲक्शन काय असते। आता मी तिला 2 तासांनी भेटते असं तुमच्यासोबत शेअर करते ती पण। अगं जागी आहे की मम्मी? आता जागे बाबू काय काय झालं? माझ्या बाबूला तर तुम्ही पिल्लूची रिॲक्शन बघितलीच आहे आणि डॉक्टरांनी काय सांगितलं ते सांगते तुम्हाला। आधी बसते। तर डॉक्टर म्हटले की आता उन्हाळा भरपूर आहे तर त्यामुळे ना थोडं ॲलर्जिक रिॲक्शन सारखं झालं। तुम्ही बघू शकता तसं थोडंफार ॲलर्जीसारखं झालं आहे। तर थोडं रेस्ट आणि त्यांनी ड्रॉप सांगितले ते टाकायला सांगितले तर ते पण टाकीन। आणि आता पिलूचा फोटोशूट ॲक्च्युली आता ती थोडा वेळ तिला मी झोपवते तर झोपली नाही ती तर तिला आता थोडा वेळ झोपवते आणि त्यानंतर मी पण जेवून घेते। आज माझी फेवरेट भाजी आहे ती पण तुम्हाला दाखवते आणि त्याची रेसिपी पुढे तुमच्यासोबत मी एकदा शेअर करीनच। तर दाखवते काय आज। तर इथे केली आहे मशरूमची भाजी आणि त्यामध्ये थोडे कॉर्न्स टाकले। तर दुपारच्या टायमामध्ये मी पिल्लूला झोपून पहिले हे काम करायला आले आणि काय झालं होतं माझं पण डोकं दुखत होतं। खूप लाल लाल झाले होते डोळे आणि खूप जळजळ पण होत होती डोळ्यांची। पण तरी पण म्हटलं की नाही आपण पहिल्या मंथपासून सगळं करतोय आणि आता 4th मंथ आहे, आपण असं हलगर्जीपणा नको करायला थोडक्यासाठी। मग आपल्याला नंतर वाईट वाटतं की बाबा आपण करायला पाहिजे होतं म्हणून असं तसं। मग म्हणून म्हटलं की नको बाबा आपल्याला, म्हणून मी गोळी खाल्ली आणि करायला घेतलं सगळं। तर आधी माझ्या मनामध्ये वेगळं चालू होतं तर त्यासाठी मी थोडेसे फ्लॉवर्स वगैरे घेतले होते। तर नंतर माझ्या मनात आलं की नको आपण दुसरं काहीतरी करूया की प्रत्येक वेळेला तेच नको। तर घरातल्या वस्तू वापरून आपल्याला काय काय करता येईल आणि थोडंफार DIY यूज करून आपल्याला काय करता येईल। तर इथे मी बनवली होती मास्टर शेफची हॅट आणि ॲप्रन बनवत होते इथे। तर हॅट बनवताना ना मला थोडंसं लक्षात आलं की थोडंसं डोक्याचा आकाराप्रमाणे हॅट थोडी छोटी होईल। तर त्यामुळे मग परत थोडी एक पट्टी लावून मी ॲड केली ते हॅटमध्ये आणि ॲप्रनसाठी तयारी करायला घेतली। आणि ना कसं होतं की आपल्यालाच हौस असते जास्त करून, म्हणजे बाळांना काही कळत असतं पण आपल्यालाच हौस असते की बाबा नाही आपण करायला पाहिजे ह्या मंथचं फोटोशूट वगैरे। तर आणि प्रत्येक वेळेला ना आईचीच थोडीशी ओढाताण होते की बाळाला पण बघा या गोष्टी पण करा। पण म्हटलं की जाऊ दे, नाही आपल्यालाच त्यांनी चांगलं वाटत असेल, जर का आपल्याला त्यांनी चांगलं वाटत असेल तर आपण ते काम करायला पाहिजे। त्यानंतर माझा ॲप्रन बनून तयार होता पण त्याला वरती ना लेस लावायची होती आणि ती लेस मला डबलच ठेवायची होती। आणि मला माहिती होतं की पिल्लू ते काय ठेवणार नाही, तिला ओढाताण वगैरे करायची आता सवयच लागली। ती एवढी ॲक्टिव्ह झाली की ती कुठली गोष्ट ती बरोबर ठेवतच नाही। तर मी आधी ग्लूनी चिकटवायचं बघत होते पण ती चिकटतच नव्हती। पण मग कसं तिला सुई दोऱ्याने ओवलं मी, पण म्हटलं काय माहिती पिल्लू ठेवेल की नाही। पण होपफुली तिने काही केलं नाही, ओढाताण काही केली नाही। आणि तेवढ्यात आहे ना मॅट पण मला रिसीव झाली ती, म्हणजे सुने पे सुहागा, म्हणजे मला आज फोटोशूट करायचंच होतं आणि त्यामध्ये ही मॅट पण मला रिसीव झाली। त्यामुळे खूपच भारी आनंद वाटला। आणि इथे मी थोडं दुसरं डेकोरेशनसाठी फुलं कापत होते। तर इथे ना ही गोंड्याची फुलं कापताना मी कात्रीने कट करते, म्हणजे की कसं दिसायला पण ते खूप छान वाटतात। आणि जर आपण असंच डायरेक्ट पेटल्स ओढून काढल्या ना तर ते खूप विचित्र वाटतं दिसायला। आणि त्यामध्येच मला हे डबल गुलाब भेटलं, खूपच भारी वाटलं मला ते बघून। आणि इथे ना गुलाबाची फुलं थोडीशी ओली होती त्यामुळे ती मी पसरून ठेवली आणि ती पसरत असताना माझ्या मनात आलं की आपण ह्याचं काहीतरी करू शकतो। तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच की मी त्यापासून काय तयार केलं आहे ते। आणि इथे पिल्लूच्या ह्याची तयारी चालू होती आणि नंतर काय झालं की पूर्ण थीम तयार झाली आणि त्यामध्ये मी पूर्ण जे डेकोरेशन केलं होतं ते शूट झालंच नाही। त्यामुळे मग मला तुम्हाला असं दाखवायला लागलं की अशी थोडीफार थीम मी अशी छानपैकी तयार केली होती माझ्या जेवढ्यानी होईल तेवढी। आणि त्यानंतर असं पिल्लूचं फोटोशूट केलं। तर चलो इथेच मी व्हिडिओ एंड करते आणि तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर चलो बाय।